परंतु न्यायालयाने आम्हाला वाढीव कस्टडी न देता त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी MCR म्हणून काल आम्ही त्यांना आज माननीय न्यायालयाने MCR कस्टडी दिल्यामुळे त्यांना काल आम्ही जेलमध्ये त्यांची रवानगी केली. तरी एकच सर्वाला एकच सांगायचंय की हा बेलेबल ऑफेन्स असतो, आपली लगेच बेल होते, असा हा लोकांचा समज, हा गैरसमज आहे. तरी मला सांगायचंय की यामुळं आपले कुटुंब उद्ध्वस्त होतात. आपण जे पत्ते खेळतो, पैशाची दिवसभर मजुरी करतो आणि रात्रीभर पत्त्याच्या डावामध्ये आपण हरून जातो. केले काय सांगाल, आपल्या हातीमध्ये पत्त्याच्या चौकशी करण्यात आली होती, त्यावरती आरोपीचा पिक्चर वगैरे मिळाला म्हणून माहिती मिळाली. किती दिवसाचा झाला आणि किती माल हस्तगत केला? हे बघा, आमच्याकडं दिनांक 13/1/2024 रोजी माननीय DCP 2 परिमंडळ 2 हे IPS अधिकारी नवनीत कावत साहेब यांना गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्यांनी त्याप्रमाणे आम्हाला माहिती देऊन सदर ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी रेड केली. रेड केल्यानंतर आम्हाला जवळपास त्याच्यामध्ये 7,66,125 असा टोटल मुद्देमाल मिळाला आणि कॅशच्या स्वरूपात 3,38,580 रुपये कॅश, रोख कॅश मिळाले. बाकी मग मोटरसायकली, इतर जे काही मुद्देमाल असतो, असा एकूण टोटल मुद्देमाल 7,66,125 रुपयाचा टोटल मुद्देमाल आहे. तर याच्यातले जे आमच्याकडं एकूण 7 आरोपी आपण अटक केली जाग्यावर आणि त्यात DCP साहेब स्वतः होते. DCP साहेबांनी सर्व मेहनत घेतली. आम्ही पोलीस स्टेशनचे आमचे काही अधिकारी होते, साहेबांनी काही इतर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणले आणि जी साहेबाला गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे आम्ही ती रेड केली. रेड सक्सेस झाली, परंतु त्या ठिकाणी असं झालं की साहेबाच्या अंगावर कुत्र सोडण्याचा प्रयत्न झाला. कारण सदरचा धंदा हा पोलिसाच्या चोरून चालत होता. त्याच्यामुळं काय झालं की यांनी खबरदारी म्हणून खालचे गेट लावलेले होते. पोलिसाला कसं येता येणार नाही, रेड करता येणार नाही या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. पण तरी पोलिसांनी माहिती काढून बरोबर आम्ही त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मग पोलीस एकदम अचानक आली. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर कुत्रा सोडण्याचा प्रयत्न केला पोलिसावर आणि परत दरवाजा लावण्याचाही प्रयत्न केला, जेणेकरून ह्या गोष्टी केल्या तर तो पण खेळणारे लोक हे पळून जातील असं त्यांचं एक इंटेन्शन होतं. परंतु ते काही सक्सेस झालं नाही. स्वतः झोन 2 अधिकारी नवनीत कावत साहेब आणि आम्ही बाकीचे सर्व अधिकारी होतो. त्यामुळं ती रेड सक्सेस झाली आणि रेड सक्सेस झाल्यानंतर असं लोकांना असं वाटायचं की पत्ते खेळतोय आम्ही आणि पत्ते खेळलं मग काय लगेच बेल होते, पोलीस जाग्यावर बेल देतात. त्याच्यामुळे लोकांना असं एक समज होता की या ठिकाणी पोलीस कस्टडी मिळेल किंवा नाही, किंवा लगेच बेल होते आणि याच्यात पोलीस अटक करणार नाही. परंतु झोन साहेबांनी काय आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही शासकीय कामात अडथळा म्हणून 353 वगैरे आम्ही कलम लावले आणि त्याच्यात सदर आरोपी आम्ही अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना माननीय न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिली. त्या पोलीस कस्टडीमध्ये आम्हाला त्यांनी कुठलंही सहकार्य केलं नाही, उडाउडीची उत्तरे दिली. त्यामुळं आमचा इतर जो मुद्देमाल होता किंवा काही अजून ज्या काही गोष्टी आम्हाला तपासात दृष्टीने लागणाऱ्या होत्या त्या आम्हाला सर्व खेळणाऱ्यांना विनंती आहे की आपण असं कुठेही एजन्सी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असं खेळण्याचा प्रयत्न करू नये. हे एक उदाहरण म्हणून आपल्यावर ज्या ठिकाणी कुठेही खेळत असाल तर कारवाई होईल आणि समाजात बदनामी होईल. त्याकरिता मेहरबानी करून कोणीही क्लबचे डाव चालवू नये आणि खेळणाऱ्यांनी पत्ते खेळू नये. कारण कुठल्याही प्रकारची आमची पोलिसांची कोणावरही मेहरबानी नाही. आम्हाला कोणीही फोन केला तरी आम्ही कायदेशीर कारवाई करू.